बंदी आहे राजीव नगरात। दारूच्या थेंबाली हात न लावत येत चलो आधी वासी सिंग घेऊन काही काही बाया म्हणतस की तुले का मालूम हा तू राहून पाहिजे इथं 2-4 दिवस आणि पाय पेनारायचा करून काऊन त्या पेनारायचा त्रास बायालेच जास्त आहे। दारू पेल्यावर हे मोठी कधी का करून सांगता येत नाही। पेल्यावर एवढं स्वतःले बापाचा बाप समजते। दारू पेल्यावर इलेक्ट्रिकच्या खंब्याले म्हणते क्यों बे तू बीच में क्यों है इलेक्ट्रिकच्याच पोलले लाथा मारते आणि आपले लोक या व्यसनानं बंदे झाले। दीपा गुजराती मारवाडी सिंधी जैन समाजाचा आदर्श घेण्यासारखा आहे। मुठभर लोक आहे देशात उद्योगपती आहे रोजचं इन्कमिंग असते रोजचा पैसा येते पण गुजराती मारवाडी सिंधी जैन समाजाचे माणसं कधी दारू पिऊन रस्त्यावर पडलेले दिसत नाही। हे आपलं बियाणं जास्त गडबड करते 85% छटकभर पेते पाववर अंगात आणते कि 50 ग्राम मारू तो रास्ता भूल जाए 100 ग्राम मारू तो नाली में गिर जाए पूरी शीशी मारू तो काही काही पेणारे म्हणत असतील याला आणलंच कोण द्यायचे यायले का दुसरे काही भेटले नाही का आणण्यासाठी। तशी इथं बसणारे कोणीच पेत नाही पण कोणी असतील पेणारे त्याच्या पाया लागतो। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं संकल्प करा। 2500 वर्षाआधी तथागत बुद्धानं सावधान केलं पंचशिलातून सुरा मेरिया मज्जपमाद ठाणा वेरमणी शिक्का पदम समाज दारूपासून सावधान। जे लोक दारू पितात त्यांना दारूपासून सावधान आणि जे लोक दारू पित नाही त्यांना दारू पिणाऱ्यापासून सावधान। तुम्ही म्हणा दारू पिणाऱ्यापासून काहून सावधान काहून ते हे पिणारं पेताळ मोठी कधी का करून सांगता नाहीये। एक दिवस मी यातून जात होतो मा बाजूने एक बेवडं येऊन बसलं दिसाले असं बंपर होतं बंपर बसलं माझ्या बाजून येऊन बसलाच बसला गुपचप नाही बसेतो गडबड दुनिया भरायची करे काहून तो होता दारूच्या नशेत। महत्वाचा मुद्दा हा होता त्याच्या मांडीले होती खाज। त्या दारू पिणाऱ्यानं काय केलं दारूच्या नशेत आपली मांडी सोडून दिली माच मांडीवर ताव मारे। आता कोणाली 1-2 वेळा फुकट खाजवाले भेटलं तर बरं वाटतं कोणी जर मांडी लाल होतपर्यंत खाजवली तर राग नाही काची माणसाले खाजवे त्याची मुरवे माहीत हो मग माझं डोकंच खराब झालं। मी त्याला बोललो हे मगांपासून तुझे खाजवून राहिला हे मांडी तुही नाही मांडी माई होय। ते बेवडं मला म्हणे बापू म्हणे सांगितलेलं बरोबर आहे फक्त एक गोष्ट सांग म्हणे आपल्या दोघातून येऊन कोण आहे जे उलटा चोर कोतवाल गोडाटी अशी गत आहे। आमचे लोक या व्यसनानं लंबे झाले। बाबासाहेबानं 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर 22 प्रतिज्ञा सांगितल्या आणि त्याच्या 17व्या नंबरची प्रतिज्ञा सांगितली मी म्हणजे बुद्धाला मानत असेल जे बाबासाहेबाला खरंच मनातून मानत असेल ना ते जीवनात कधी दारूले हात लावणार नाही आणि तेच खरे बाबासाहेबाचे आहे जे दारू पित नाही जे पंचशिलाचं पालन करतात ते खरे बुद्ध आहे। आणि ही बुद्ध जयंती सुद्धा त्यासाठीच आहे की धम्मो की सूत्र समजून घ्यायचे असेल ना आजची 19 तारीख आहे माझी एक विनंती आहे उद्या परवा निर्वा 3 दिवस द्या फक्त हे पुस्तक वाचा पुस्तकाचं नाव आहे बुद्ध आणि त्याचा धम्म।